बाळासाहेब थोरात यांनी या निवडणूक प्रक्रियेच्या बद्दल प्रतिक्रिया दिली, आपण ती ऐकूया नंतर चर्चेवर येऊ. जर दुरुस्त करणार नसतील तर ते काही ठीक नाही असं माझं मत आहे. कारण प्रचंड घोळ हा मतदार यादीमध्ये आहे. जी केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदार यादी आहे ती आम्ही 1 जुलैला स्वीकारली आणि तुम्ही तशी वापरली, चुकांसह ती स्वीकारली. एक तर केंद्रीय निवडणूक आयोग जो राज्याचा आहे त्यांनी का नाही दुरुस्त केलं सगळं. तक्रारी तर आम्ही विधानसभेच्या वेळेसच केल्या, तर काही त्यात घोटाळा आहे म्हणून. परंतु पुन्हा 1 जुलैला देणं हे सुद्धा तितकंच, 1 जुलैची यादी पुन्हा तशीच ऍक्सेप्ट करणं आणि त्यावर निवडणुका घेणं हे काही निकोप लोकशाहीचं लक्षण नाही. सर, पण एक प्रश्न असा आहे की आज निवडणूक आयोग असं म्हणाला की आमच्याकडे अधिकारच नाहीये, घटनात्मक दृष्ट्या केंद्रीय निवडणूक आयोगाचीच यादी स्वीकारावी लागेल. नाही, शेवटी असं आहे की आपण निवडणुका घेतो, त्याचा पाया जो असतो ना तो मतदार यादीची पाया. त्याचा निकोप लोकशाहीचा पायाच मतदार यादी आणि मतदान आहे, निवडणूक आहे. त्यावेळेस जर काही असतील त्रुटी तर दोष दूर केले पाहिजे त्यांनी. ही जबाबदारी काही जनतेची का? त्याचा शेवटी तोटा होणार तो जनतेला होणार आहे. तुमची लोकशाही जर निकोप राहणार नसेल तर ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पण ते आधी तेच घोषणा करत होते की दुबार मतदार किती आहेत किंवा किती आकडे आहेत याबाबतची माहिती समोर येत होती आणि अचानक राज्य निवडणूक आयोगाने विड्रॉ होणं मतदार यादी हेच तर समजत नाही. एका बाजूला आश्वासित करतात की आम्ही दुबार आहे ते दूर करू, सर्व करतात, पुन्हा अधिकारने असे उत्तर देतात. म्हणजे चाललंय काय? म्हणजे त्यांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये स्पष्टता नाही का त्यांचे अधिकार काय आहे आणि काय नाही. पण शेवटी निकोपच असली पाहिजे निवडणूक. मतदार यादी ही बिनचूक असली पाहिजे. ठीक आहे, काही झालं टायपिंग मिस्टेक समजू शकतो, पण ज्यावेळेस इतके मोठा 10% जो मतामध्ये जर गोंधळ असेल तर याचा अर्थ किती मोठा गोंधळ आहे. म्हणजे 1 लाखामध्ये 10,000 मताचा फरक तुमचा जर होत असेल तर फारच मोठा फरक होतो आणि त्याच्यातून निकालावर मोठा परिणाम होतोय. काँग्रेस कशी लढणार आहे, महाविकास आघाडी, कारण की मनसेची पण एंट्री होणार आहे हेही सांगितलं जातं. ठीक आहे, आता त्या बाबतीतलं धोरण जे आमचं आहे ते केंद्रीय जे आहेत तो आमचे श्रेष्ठी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे श्रेष्ठी जे निर्णय देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणूक करू. राज्य निवडणूक आयोग असं म्हणाला की आम्ही प्रतिज्ञापत्र भरून घेणार जे दुबार मतदार आहेत त्यांच्यावर आणि एकाच ठिकाणी कुठे ते मतदान करणार आहेत. तसं डबल स्टार याला पोर खेळापेक्षा जास्त वेगळा शब्द वापरता येत नाही. निवडणुकीचा पोर खेळ असं म्हणावं लागेल. तुम्ही किती जणांकडून घ्याल? तुम्ही जर 10 ठिकाणी जर तेच नाव येत असतील, आपण पाहिले की 10 ठिकाणी एकच नाव 10 ठिकाणी कधी असं. निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि त्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रियेला सुरुवात झालेली आहे. आतापासूनच प्रत्येक जण आपापला अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न करतोय. प्रथम तर मी म्हणेन की 3.5 वर्षांनी आज गंगेत घोडं राहिलं. इतके दिवस आज निवडणुका, उद्या निवडणुका, 4 महिने पुढे, 2 महिने मागे, जे काय चाललेलं त्याच्यावर अखेर पडदा पडला आणि निवडणुका घोषित झालेल्या आहेत. निश्चितपणे ही एक आनंदाची बाब आहे. पण ज्या पद्धतीने मतदार यादीत घोळ होता तो सुधारण्याच्या ऐवजी तशाच घोळांचं आपण निवडणुकीला सामोरं जातोय. पण एक निश्चित सांगतो की जिथे आम्हाला बोगस मतदार आढळतील तिकडे त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची आम्हाला राजसाहेबांनी सांगितले, त्या पद्धतीने आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊ. 15 जानेवारीला मुंबईसह राज्यातल्या सर्व महानगरपालिकेमध्ये निवडणूक होणार. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष लढवणार. ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडी सोबत लढवणार आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे अनेक वर्षापासून निवडणुकीची वाट पाहत आहेत त्यांना खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून न्याय मिळणार. निवडणूक आहे 15 जानेवारी म्हणजे संक्रांत, म्हणजे महिलांचा सण आणि त्याच वेळेला महिलांना अडकवायचं म्हणजे घरामध्ये. ठीक आहे, निवडणूक होऊ घातलीच आहे, सगळे रेडी आहेत. पण एकंदरीत पाहायला गेलं तर 15 तारखेला मतदान आणि परत 16 जानेवारीला जे आहे ते निकाल देखील आहे, मतमोजणी पार पडणार आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. सगळ्यात महानगरपालिकांचा बिगुल वाजलाय मुंबईच्या, महाराष्ट्रातल्या. 15 जानेवारीला निवडणूक, शेवटचा 31 जानेवारी छाननी दिन हा महत्वाचा आहे, 31 डिसेंबर, आणि त्यानंतर जेमतेम 13 दिवस मिळणार प्रचाराला. आणि मग त्या 13 दिवसामध्ये धमासान. फक्त मला एकच आशा वाटते की विश्वास वाटतो मुंबईकरांचा, खास करून ज्या पद्धतीनं
हे जे सरकार काम करत आहे, भ्रष्टाचार शिगेला पोचलाय, लुटणं सुरू आहे, दैन्यावस्था आहे. याबद्दल अधिक बोलण्यासाठी लक्ष्मण सोबत काही शिवसैनिक सुद्धा आहेत. आपले नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, शिवसैनिकांसाठी ही बॅटल काही सोपी नाही आहे. जिथं आतापर्यंत सत्ता गाजवली तिथे एक प्रचंड मोठं आव्हान भाजपनं उभं केलेलं आहे. फूट झाली, अनेक आव्हान निर्माण झाली. शिवसैनिक कसा तयार आहे? विलास, जर आपण या सगळ्या निवडणुकीकडे बघितलं तर खरं तर गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा या सगळ्याच लोकांना होती, ज्यामध्ये विशेषतः निवडणूक लढणारे जे उमेदवार आहेत त्यांची तयारी महत्त्वाची होती. अनेक वेळा असं होत होतं की निवडणूक 1 वर्षांनी होणार, 6 महिन्यांनी होणार, 15 दिवसांनी होणार, अशा पद्धतीची तयारी त्यांच्याकडनं केली जात होती. मात्र वारंवार निवडणुका ज्या आहेत त्या पुढे जात होत्या. मात्र आज खऱ्या अर्थानं निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे सगळ्याच इच्छुक उमेदवारांमध्ये एक समाधानाचं, आनंदाचं वातावरण आहे. मात्र दुसरीकडे आता कुठे युती, कुठे आघाडी, कुठे आघाडीत बिघाडी, हे सगळं चित्र जे आहे ते महाराष्ट्राच्या समोर येईल. मात्र आता या निवडणुकीच्या एकूण ज्या तारखा जाहीर झालेल्या यावरती या सगळ्या लोकांचं म्हणणं काय आहे. आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी आहे, माझ्या बाजूला जे उभे पदाधिकारी दिसत आहे हे सगळे इच्छुक उमेदवार आहे. हे अनेक वर्षांपासून तयारी करताय. निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. ही निवडणूक आता किती आव्हानात्मक वाटते तुम्हाला? निवडणूक तशी बघितलं तर आव्हानात्मक मला वाटत नाही. शिवसेना पक्षाचे आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं जनतेसाठी काम केलं, जनतेमध्ये जाऊन काम केलं, त्याच्यामुळे शिवसेनेला ही निवडणूक अवघड आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं निश्चित या ठिकाणी ज्या काही युतीच्या वल्गना असतील, युतीच्या करण्यासंदर्भात किंवा न करण्यासंदर्भात हे आमचे नेते, मुख्य नेते जे आहेत ते त्या ठिकाणी निर्णय घेतील. परंतु 7 वर्षानंतर ज्या निवडणुका होत आहेत त्याच्यामुळे इच्छुकांची संख्या बघता या ठिकाणी प्रत्येक इच्छुकाला आणि ज्या ठिकाणी इतक्या वर्षापासून आम्ही काम करतो आहोत तर प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येकाला ही संधी मिळाली पाहिजे. आणि निश्चित जर सन्मानजनक जर जागा या ठिकाणी मिळणार असतील तर युती करण्यास हरकत नाही. परंतु जर कुठेतरी आम्हाला जर दबावात्मक जर आमच्यावरती राजकारण असं जर आणलं जाणार असेल तर माझी विनंती राहील आमच्या आदरणीय साहेबांना की साहेब, आपला सन्मान हा राखलाच गेला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण काम केलं पाहिजे. मला काय वाटतं, ही निवडणूक भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढली तर नाशिकमध्ये फायदा होईल असं वाटतं का? निश्चितच, कारण आपण केंद्रापासून तर राज्यामध्ये युतीमध्येच लढलो आहे आणि ही नॅचरल युती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी केली आहे. एका विचाराचे 2 पक्ष जर एकत्र असले तर निश्चित जागा जास्त भेटतील. परंतु जर याची डिवायडेशन झालं तर दुसऱ्या पक्षांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. याची निश्चितच या लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु मला असं वाटतं की युती हो ना होतो हा निर्णय तर भाईच घेणार, शिंदेसाहेबच घेतील. विरोधकांचं किती आव्हान वाटतं? विरोधकांचं आव्हान नाशिकमध्ये तसं पाहिलं तर नाहीच आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी जर युती झाली तर नाशिकमध्ये 122 पैकी 122 नगरसेवक निवडून येतील. मी याच्या गावी देतो. आपण बघतोय विलास, एकूण जर आपण ही परिस्थिती बघितली तर नाशिकमध्ये अशा पद्धतीने आता शिंदेच्या शिवसेनेची देखील दादा भुसे यांच्या नेतृत्वामध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये देखील एक सूर पाहायला मिळतोय. तो म्हणजे जर सन्मानपूर्वक जर जागा वाटप झालं तर निश्चितपणे युती करणं संयुक्तिक ठरेल. मात्र जर सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर मात्र एकला चलोरेची भूमिका जी आहे ती घेण्याच्या निर्णयामध्ये सगळेच पक्ष पाहायला मिळत आहे. आता देखील नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या आतमध्ये बैठक आहे. त्या बैठकीला दादा भुसे आहेत, त्याचबरोबर सुहास कांदे आमदार आहेत, अनेक नेते जे आहेत शिंदेच्या शिवसेनेचे ते या ठिकाणी बैठक घेत आहेत. सगळेच माझ्या आजूबाजूला दिसणारे हे सगळेच कार्यकर्ते आहे, हे सगळेच निवडणूक लढण्यासाठी निवडणुकीची घोषणा झाली आणि खलबत सुद्धा सुरू झालेली आहे. रणनीती आखायला सुरुवात झालेली आहे. कुठं जमतंय, कुठं तुटतंय अशी परिस्थिती आहे. पण पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं हे राजकारण